कोण्याही प्रकारचा जात धर्म पंथ याचा स्पर्श न होता आपण माझ्या वाणीवर विश्वास दाखवला त्यासाठी धन्यवाद आहे। कारण या जगाच्या पाठीवर संतांनी जे आमच्यासाठी ठेवून गेले ते संत साहित्य ते संत वाङ्मय फार मोठं आहे। विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म भेदाभेद भ्रम अमंगळ किंवा यातायाती धर्म नाही विष्णुदासा, विष्णुदासाला जातही नाही आणि विष्णुदासाला धर्मही नाही, लक्ष नाही का। म्हणून अनेक प्रमाणे देता येतील, यारे यारे लहान थोर सर्वांनी आणि परमार्थाचा आनंद लुटून घ्या। म्हणून माझा भारत माझा महाराष्ट्र हा 18 पगड जाती आणि 12 बोलीतेदारांचा महाराष्ट्र आहे। कुण्या एकाने महाराष्ट्र उभा नाही केलेला। आल्यापासून सगळे माझ्या दाढीकडे बघतात, ही दाढी अफजल खानाची नाही बरं का, छत्रपतींच्या मावळ्याची दाढी आहे हे सांगायचं। हा महाराष्ट्र उभा राहताना छत्रपती शिवाजी राजांनी 18 पगड जाती सोबत घेतल्या। महासाहेब जिजाऊ सांगता, शिवबा कोण्या एका जातीला सोबत घेशील तर महाराष्ट्र उभा राहणार नाही, तुला सगळ्यांचा विचार करावा लागेल। आणि म्हणून माझं बोलणं माझं कीर्तन इथं जरी लाईव्ह शूटिंग असेल किंवा शूटिंग असेल, मी त्यांना कधीच थांबवत नाही शूटिंगवाल्याला, माझ्याकडे काय भांडवल कमी नाही। मी आता हे सांगितलं दुसऱ्या गावात परत तेचा भंगीना असं काही गणित नाही, त्यामुळे शूटिंगवाल्यांना मोकळं खेळून देतो। काय होतं म्हणजे सगळ्यांचं पोट पाणी बघायला लागते, जसं तू बघतो तसं बाकीच्यांचा विचार कर। म्हणजे काय होतं माहिती का, माणसाने आणि वक्त्यांनी हे स्पष्ट असावं आणि जेवढा स्पष्ट वक्ता तेवढा तो पारदर्शक असतो, लक्ष नाही का। म्हणून मी सुरुवातीलाच हा उल्लेख का केला की अजूनही काही ठिकाणी असा विचार केला जातो, गड्या माणूस मुस्लिम समाजाचा आहे त्याला कसं काय बोलवायचा, आमचं तर व्यासपीठ एवढं मोठं आहे। आणि जर म्हणजे आम्ही ऐकलं बरं का मोबाईलवर कधी कधी फोन चालू राहिल्यानंतर, गड्या आपल्यातले एवढे कीर्तन करेन तुम्ही मुसलमानाचा बाबा बोलावला। आता मला खरं सांगा, माझाही जन्म आईच्या पोटातून आहे तुमचाही जन्म आईच्या पोटातून आहे, तर या जगाच्या पाठीवर एकच जात आहे आणि ती माणुसकीची, लक्षात घ्या। याच्या पलीकडे काहींनी स्वतःच्या हितासाठी आणि स्वार्थासाठी जाती धर्मात लोक अडकून घेतात, स्वतःच्या हितासाठी। माझं बोलणं अगदी स्पष्ट असेल, मला सांगायचं हेच आहे की कोण्याही जीवाचा न घडो मत्सर, वर्मे सर्वेश्वर पूजनाचे, कोण्याही जीवाचा मत्सर घडायला नको हे तुकोबा बघा सगळ्या संतांनी तेच ठेवलं। पण काय झालं, संत इम्प्लिमेंट नाही केले समाजाला। संतांचे अभंग वाचले ऐकले चांगल्या पद्धतीत गायले, पण ते अभंग इम्प्लिमेंट नाही केले आयुष्यात। आणि जोपर्यंत परमार्थ इम्प्लिमेंट होत नाही, त्याचं अवलंबन होत नाही, तो परमार्थ करून तुळशीची माळ मसी, पण सकाळी उठल्यापासून लोकांना शिव्या देतोयस काय। मला सांगायचं तात्पर्य काय सज्जन हो, पहा मी अभंगाची भूमिका मांडणारच आहे, पण मला आल्यानंतर तरुणांनी सांगितलं, महाराज आमचं हा सलोखा राखणार आमचं गाव आहे आणि खरंच एवढे तरुण स्वागत करायला असल्यावर 500-600 किलोमीटर कीर्तन करायला त्याचा शिनच जाईल ना। गाडीतून उतरतो फ्रेश झालोय मी। एवढे तरुण मंडळी, खरंच तुमचं जेवढं पोरांनो कौतुक कराल ना तेवढं कमी। येणारी पुढची पिढी तुम्ही सप्ताह घडवणारी, हा अखंड हरिनाम सप्ताह हे धर्माचं हे बीज पुढं चालवायसाठी आज तुमचं फार मोठं कार्य महत्वाचं आहे। कारण आता ही लोक जमलीत, जी जुनी माणसं त्यांनी भरपूर परमार्थ केलाय, आता हा परमार्थ तुमच्या हातात आहे। आणि म्हणून खरंच तुमच्या गावाचं स्वागत आहे। आणि मला असं वाटतं वर्णन करल तेवढं कमी, तुम्ही बोलवलं म्हणून नाही, पण खरंच विठ्ठल महाराज प्रत्येकडे सगळीकडे गेल्या अशी पोरं नसते तो काय असतं माहिती का, जेवढे ज्येष्ठ तुम्ही महत्वाचेच आहेत, पण तुमची काय तळमळ की तरुणांनी इकडे आलं पाहिजे। आणि जोपर्यंत तरुण इकडे येत नाहीत तोपर्यंत पुढचा संप्रदाय या ठिकाणी आम्ही जो हातात घेतली धर्माची पताका, धर्म म्हणजे जात नाही बरं का, धर्म म्हणजे आपण जेवत असताना आपला बाजूचा जेवला का नाही याची विचारपूस करणं म्हणजे धर्म आहे। विठ्ठल म्हणून अनेक माऊली ज्ञानोबांनी आमच्या समोर जाणीव शानीव ज्ञानीपण सोडून जातीचा अभिमान, जो माझं होय अनन्य शरण वैष्णव जाणतो माझा। म्हणजे ही संतांची थेट प्रमाण आहेत, प्रमाण नाहीत। आता जे जातीवादी काम निर्माण करतात त्यांच्यासाठी चपराक आहे, लक्ष देऊ नये का मला काय सांगायचं। म्हणून आमचा एकमूठ आणि एक वज्र असावी, आमचा संप्रदाय इथं जाती धर्माला थारा नाही। आता तुम्ही म्हणाल महाराज हे कसं काय गणित, हे गणित सांगतो तुम्हाला जाता जाता कसं काय असतं, लक्ष देऊ नाही का। खरंच मला आनंद वाटतो, माझी 3री पिढी आहे बाबा ही वारकरी संप्रदायातली। माझे आजोबा माझे वडील कीर्तनकार, तुमच्या समोर मी तो उभा आहे, एवढं लांबून आलोय, थोडासा वेळ घेणार आहे, जास्त बी पुढे नाही जाणार, तुम्ही बी मोकळे खेळाप्रमाणे काही लोड घ्यायचा नाही।
एखादं डबल तर डबल आणायचं, एखादं सिंगल तर सिंगल चालायचं. काय टेन्शन घ्यायचं नाही बुवा, काय म्हणे नाही हे लय गेले कुणाला म्हणून देत नाही. त्याला वाटते तोच लयशा नाही. आणि त्याच्यामुळे काय झाले, विद्वान असून गरीब असलाय, बाकी काय विषय नाही. लक्षात येतो ऐकणारे तुम्ही लय कीर्तनकर ओळून पिलेत आहो. मला लगेच लक्षात आलं व्यासपीठा उभं राहिलं. काय वय भाऊ फुलांचा अभिषेक आज मला वाटते लग्नानंतर पहिल्यांदाच एवढा. दोन्ही चौकदारांसाठी टाळे वाजव बरं का. हा वा. तरणा भाग्यवंत नटे हरी तरणा भाग्यवंत तरणा भाग्यवंत नटे हरी तनात नटे हरी तनात टाळी जोरात प्रमाण झाले की टाळी वाजवायची. तरणा भाग्यवंत नटे हरी कीर्तनात वा महाराज. आणि मग तरणा भाग्यवंत नटे हरी कीर्तनात या हा प्रमाण तुम्ही दिलं. पण मी खरं सांगू का, मला असं प्रत्येक गावात गेल्यानंतर काहीतरी विशेष जाणवतं. म्हणजे आपलं हे गाव थोडं विशेष आहे. मी जाता जाता बोलणार आहे थोडं, मी छत्रपती बी सांगणार आहे. काय होतं माहिती का, राजे पूर्ण कीर्तनाचा विषय नाही, पण 1-2 मिनिटाचा त्यांचं म्हणणं आहे की एक पोवाडा सादर करा. लास्ट का झटका मारने वाला आहे, मी 2 मिनिट का फिर जाने वाला आहे. पण तुम्हाला तो राजा सांगणारे जो 18 पगड जातींचा होता. काय झाले, राजाला बी लोकांनी जातीत अडकून घेतली. विठ्ठल विठ्ठल आणि काय होतं, मी लय गायनाच्या गडबडीत पडत नाही. चांगले गायक असले आपण तोंड घालायचं नसतं. म्हणजे कधी कधी काय होतं, तरुणांचा आग्रह असतो की महाराज अर्धा तास छत्रपती सांगा. आणि राजे सांगायचं म्हणजे लय हाय स्केलला सांगायला लागतं महाराज. त्याचं मुळमुळीत आवाजात सांगायला लागलं. राजे म्हणले कसं काय ताना बरायस का, लय दिवस झाला आला नाही तू इकडं, लोणारला आला होता येडा मारायला, पळस खेळला बी यायला पाहतोस. नाही म्हणले आता मामाची तब्येत जरा बिघडली, शेलार मामा आता पहिल्या का त्यांना होत नाही, गुडघे दुखाय लागले त्यांचे. आता कृष्णा गुरुजी असं बोलावं सांगितलं, बोलवलं का आम्हाला कोणी. ते रुबाब तसा होता, ते कर्तृत्व तसं होतं. राजगडावर मासाहेब जिजाऊबाद आणि मासाहेब सांगतात राजा दिसतो का तो कोठान. हो मासाहेब, राजा त्या कोठाण्यावर फडकणारे ते दुश्मनांचं निशान दिसतं का. हो मासाहेब दिसतं ना राजा, ते दुश्मनांचं निशान आमच्या डोळ्याला जखमा करून जात आहे. आदने असावी मासाहेब, आदने असावी मासाहेब. राजा 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 उतरवा ते दुश्मनांचं निशान आणि पुन्हा एकदा फडकू द्या या स्वराज्याचं निशान या महाराष्ट्रावर. हे या स्वराज्याचं निशान फडकवण्यासाठी 18 पगड जाती 12 बलुतेदार यांना सोबत घेऊन या स्वराज्याचे निर्माण करणारा जगातला पहिला राजा छत्रपती शिवाजी राजे भोसले. हे ट्रेलर हे पिक्चर बाकी आहे. ते याच विठ्ठल महाराजांसारखा पक्वाजा असलं मग लई एनर्जी येते. नाही तर आम्हाला पक्वाजाला कवर बी सांगायला लागतं बाबा आता बोलली होऊन देऊ का तुला. पण काय होतं, चांगलं वातावरण खूप सुंदर आहे. मला यायला थोडा उशीर झाला, त्यासाठी सगळ्यांची क्षमा मागतो. लांब अंतर आहे 600-700 किलोमीटर, गाव होणाच कवर. महाराज मी म्हणलं आता कसं काय नियोजन करा. मी म्हणलं आहे का गाव, थोडा दम निकालो मै बोला अभि जरा होत आहे सब नियोजन. ऐका ऐका, अभंगाचा पहिला शब्द पाहुणा आहे. बसल्यापैकी असं कुणीच नाही की ज्याला पाहुणा या शब्दाचा अर्थ माहिती नसेल. ऐका सजराव, तुकोबारे सांगतात पाहुणे घरासी आजी आले ऋषिकेश, काय करूपचार कोप मोडकी जर्जर. आमच्या घरी पाहुणा आला, पण पाहुणा म्हणजे
तसं पाहिलं गेलं तर काही पाहुणे भाग्यवान आहेत आणि काही पाहुणे दुर्दैवी आहेत. सचिन हो, काही पाहुणे भाग्यवान आहेत आणि काही पाहुणे दुर्दैवी आहेत. मग तुकोबारे सांगतात तो पाहुणा कोण हे आम्हाला पाहावं लागल. मुद्दा एक आहे. आणि दुसरा मुद्दा असा आहे की जगद्गुरु तुकोबारे ज्या पाहुण्याला बोलवत आहेत तो पाहुणा नेमका कोण आहे पहा. त्याचे अनेक नाव आहेत. अनंत अवतार घेसी भक्ताकारणे कनवाळू कृपाळू दिना लागी उदरणे अवताराच्या राशी तो हा उभा विटेवरी शंख चक्र गदा पद्म सहित हरी. अनेक अवतार आणि गुरुजी त्याची अनेक नाव आहेत. पण अनेक नावांपैकी तुकोबारे ज्या सुंदर नावाचं वर्णन करतायत ते नाव म्हणजे भगवंताचं ऋषिकेश आहे. तो ऋषिकेश नावाचा पाहुणा आमच्या घरी आला तुकोबारे सांगतात. म्हणून सांगितलं काही पाहुणे भाग्यवान आहेत आणि काही पाहुणे दुर्दैवी आहेत. दुर्दैवी पाहुणा आणि भाग्यवान पाहुणा फार मोठा फरक नाही. पण जर फरकच जाणवला तर असा आहे, एखाद्या गावात आम्ही सहज जावं आणि लई भूक लागलेली असावी. विठ्ठल महाराज माझ्या बाजूला बसलेले असावे आणि महाराज म्हणले महाराज आता पक्वच तसं नाही, पहिलं जेवाय बसायला लागन. तुम्हाला सवय नाही जेवायची पण आम्हाला तशी एनर्जी टिकणार नाही. आणि म्हणून ज्या घरात जेवायला जावं नेमकं त्या घरातून म्हातारीचं मुळं बाहेर यावं. याला दुर्दैवी पाहुणा म्हणतात. थोडासा इको कमी करायचा. याला दुर्दैवी पाहुणा म्हणतात. आणि भाग्यवान पाहुणा असा आहे लई कडेची भूक लागावी. मग विठ्ठल महाराज पुढच्या वेळेस वैतागले म्हणले महाराज आता चटणी मिळली तरी बास होईल बुवा. आणि मग ज्या घरात जावं त्या घरातला नेमका जावई आलेला असावा. जावयाला सडा समर्जन आणि पुरणपोळीचा घास आहे. पुरणपोळी जावयाला केली पण त्याच्याबरोबर आमची बी ताट वाढली गेली. अरे सडा समर्जन पाठ ताट, अरे काय पंचपक्वानाचा थाट आमच्या समोर उभा राहिला. मला खरं सांगा पुरणपोळी कुणाला केली? जावयाला केली. पण जावयाच्या बरोबर आम्हाला बी खायला भेटली. हा भाग्यवान पाहुणा आहे. ब्रह्मरसाचे परगुणे अर्जुना लागी केले नारायणे. प्रत्येक गोष्टीला प्रमाण आहे. हे अर्जुना लागी केले नारायण. पण गुरुजी संजय भाग्यवान ठरला. हा भाग्यवान पाहुणा आहे. मुद्दा संपलेला आहे. मग तुकोबारे सांगतात तो पाहुणा कोण हे पाहावं लागेल. तो पाहुणा आहे जगाचा मालक. मग जगाचा मालक बोलवण्याचं सामर्थ्य संतांच्यात आहे, निश्चित आहे. मग महाराज ते सामर्थ्य त्यांच्यात आहे. मग तुकोबारे असं का म्हणतात? मुखशुद्धी तुळशी दळ तुका म्हणे मी दुर्बळ. मग तुकोबारे दुर्बळ आहेत का? काय वाटतं तुम्हाला? संत दुर्बळ आहेत? अनु रेणुया थोकडा आणि तुका आकाश आहे एवढा. तुकाराम तुकाराम नाम घेता कापेयम नाम घेता कापेयम समर्थ समर्थ तुकाराम तुकाराम नाम घेता कापेयम. नाव घेता यमाला कापरं बसावं असं तुकोबाऱ्यांचं चरित्र आहे. तुम्हाला खरं सांगू का, या भूमीत संतांनी असं जीवन जगले गाड्या. जगद्गुरु तुकोबारे असतील, माऊली ज्ञानोबारे असतील आणि यानंतर फार मोठी क्रांती केली ते संत वामन भाऊ आणि संत भगवान बाबांनी. फार मोठी क्रांती केली. ते सामर्थ्य होतं पण संतांनी सांगितलं नाही आम्ही संत आहे समाजाला. भगवान बाबांना प्रचंड त्रास समाजाचा सहन करावा लागला. जाई ग माये न करी साय असं अनेक गोष्टी चारित्र्य हे दूषित करण्याचा समाजाने प्रयत्न केला. पण तरीही त्या परीक्षेत संत पास झाले. लक्षात नाही का सज्जनाव? आणि मला असं वाटतं कीर्तनकारांनी प्रत्येक संतांचा अभ्यास करावा.
म्हणजे आता जातीचा अभ्यास करतात पण संतांचा अभ्यास करावा. माझं बोलणं स्पष्ट आहे बरं का. कीर्तनकाराला प्रत्येक संत माहिती पाहिजे, कारण संत जातीत नाही जन्माला आले, संत महाराष्ट्राच्या मातीत जन्माला. विठाला आणि सज्जन आहोत. त्या काळात संत समाजासाठी आले, पण समाजाला संत कळलेच नाहीत. आणि पहिली एक गोष्ट सांगू का, तुकोबारे येतच नव्हती. विठ्ठल विठ्ठल ते पाहुणे घरासी जे म्हणतायत ना, ते जगद्गुरु तुकोबारे मृत्यू लोकात येत नव्हते. विठोबाने सांगितलं, तुका अरे तुला जावं लागेल बाबा. तुका म्हणला देवा जाणार नाही. तू ज्या ज्या वेळेस मला बोलवतो त्यावेळेस अवघड काम सांगतो. तुम्हाला माहितीये काहीतरी अवघड काम सांगायला बोलवलंय. विठोबाने सांगितलं, तुका अरे ऐक ना बाबा, तुला मृत्यू लोकात जायचे. देवा मी सगळं करेल पण मृत्यू लोकात जाणार नाही. अरे काय झालं? अरे देवा तू ज्या मृत्यू लोकात मला पाठवतो ना, ते लोक शहाणी नाहीत म्हणली. शहाणी नाहीत म्हणजे काय? अरे वांगाळ येत देवा. ती वांगाळ कळलं का तुम्हाला? इकडं वांगाळ नाही कळावं असं होईल का? आपल्या इकडला शब्द आहे, बऱ्यापैकी सगळीकडे फिरणार आहे. काय म्हणलं तुकोबारांनी? तुकोबारा सांगता, देवा मृत्यू लोकातली लोक वांगाळ येत. देवाने सांगितलं, तुका काय झालंय? वांगाळ म्हणजे हे बघा, आपल्यातली माणसं पुढे जायला लागली ना, त्याला आपलीच मागं वरतात, त्याला वांगाळ म्हणतात. मागं वरतात हे महत्वाचं नाही, आपलीच मागं वरतात. आजपर्यंत माणसं पुढं का नाही गेली माहिती का? त्यांना स्वकीयांकडूनच त्रास आहे. तुम्हाला असं वाटतं का राजकारणातलं राजकारण आहे? हे आमच्याकडलं राजकारण आहे. राजकारणात एक वेळेस कमी राजकारण आहे, पण आमच्यातलं एखादा बुवा चांगलं कीर्तन करायला लागलं की दुसऱ्याच्या पोटात दुखते. कुणी चांगला पकवाज वाजवायला लागला की लई नाव व्हायला लागलं. गुरुजीची एवढी प्रसिद्धी आहे ना, मग तेवढं मग बाकी बी सहन करायला लागते. की तो जो जिंदा आहे उसकी निंदा आहे. कुणी बी कुणाची निंदा करत नाही. जो जिवंत आहे त्याची निंदा होणार आहे. लक्ष नाही का? जो चांगलं काम करणार आहे त्याला लोक आडवी पाय टाकणारच आहेत, 100% टाकणार. तुकोबारे सांगतात, देवा तुम्हाला चांगल्या कामाला पाठवतो पण हा समाज जगू नाही द्यायचा. हे असंच आहे. मी एका सांगितलं तुम्हाला, आमच्याकडे राजकारण हे खरंच आहे सगळीकडे. गायनाचार्यात म्हणजे इकडलं नाही सांगत, मी बऱ्यापैकी सांगतोय, बऱ्यापैकी आहेत. कुणी चांगला गायला लागला गड्यात तेवढंच येतंय त्याला, मग तू म्हण तेवढं येतंय तर तेवढेच बोल वाजवतो तर तू तसा वाजून तर बघ. अहो विठ्ठल महाराज जो बोल वाजवतात ना, एक एक बोल वाजवण्यासाठी लई प्रॅक्टिस करावी लागली. तेवढं परफेक्शन येत नाही. आणि ते प्रॅक्टिस मेक मॅन परफेक्ट नाही, परफेक्ट प्रॅक्टिस मेक मॅन परफेक्ट. परफेक्ट प्रॅक्टिस केली आणि मग खऱ्या अर्थानं ते साध्य केलं. एवढं सोपं नाही लक्ष देऊ नये का परमार्थ. आता आम्हाला तर लई यातना झाल्यात, पण आता काय सांगू, आमचं थोडीच चरित्र सांगा. आम्ही तुमको लागतं नाही का भला आहे का आज इकडं 40 तिकडं 50 बरं चाललंय आपलं रोजचं. तसं नाही, एखाद दिवस चला आमच्यासोबत. नाही मुळव्या संघटनेचे जिल्हा अध्यक्ष झाले इकडून तुम्हाला कसं काय असते. अहो घरी गेलं कृष्ण महाराज तर लेकरं मला झोपलेली असतात. परत सकाळी उठून काल्याला निघावं तरी लेकरं झोपलेले असतात. निहार पोरगी असे तोंडाकडे बघावी. म्हणलं काय झालं कुणास ठाव केला. तेवढ्या ती म्हणते, आई यार कोण आहे बुवा? अरे आई म्हणते बाप आहे तुझा, कोण आहे काय? थोड्या फवारण्या बी करायला लागतात, मग रोग पडत नाही. विठ्ठल तुकोबारीने सांगितलं, देवा जाणार नाही. अरे ज्या मृत्यू लोकात तुम्हाला पाठवतो ना, अरे ती लोक शानी नाही. देवा लई स्पर्धा उभी करतात प्रत्येक क्षेत्रात. अरे मी देव घ्या कोणी, देव घ्या कोणी हे सांगायला जाईल आणि तिथंही लोक स्पर्धा उभी करतात. कधी कधी असं षटकार बी आणायचा. लय 2-2 रन काढले मग 11:30 जाईल. लक्ष दे नाही का सचिन. हो तुकोबारा समाजासाठी आले. नाही एकटे तुकोबारा नाही, सगळे संत समाजासाठी आले. हे महाराज का सांगतो माहिती का? थोडं कीर्तनकारणी शाश्वत बी बोललं पाहिजे. हेच युग स्पर्धेचं आहे. स्पर्धा स्वतःबद्दल असावी. सगळीकडे स्पर्धा आहे. महिला मंडळकडे तर लईच. एखादी चांगली साडी घालून बाहेर निघाली की ते 4 जणी म्हणतात कुठे निघाली असेल, नटून ठटून निघाली. आता 10वीला निघाली जाते की त्यावर काय करायचं लोकांना. महाराज जिथं जाईल तिथं स्पर्धा. आता मी गाडी घेतली, इनोवा गाडी घेतली. एकाने मला फोन केला, महाराज 30 लाखाची गाडी घेतली.
मग कसं काय महाराज हप्त्यावर घेतली काय? म्हणलं सप्त्यावर घेतली. काय करायचं तुला हप्त्यावर घेतली का? काय कोण इतर कुणाचा दडा नाही. तुम्हाला खरं सांगू का, आपल्या घरासमोर 4 गाड्या याचं सुख लोकांना नाही, दुसऱ्यांनी 2 कशा काय घेतल्यात याच्यामुळे पोटात दुखते. एखाद्याचा बंगला चालला तर आनंद होऊ दे. अरे त्यांनी 4 पायऱ्या बांधल्या, स्लॅब टाकतोय, तुझ्या मनात आनंद होऊ दे ना. नेहार जाताना तिथं जाता येता असा बघतो जळीतोय त्याच्यावर. अरे होईल ना, तुझा बी होईल. तू दुसऱ्याच्या विषयी चांगला विचार केला की विठोबा तुझ्या बी बंगल्याची पायरी तयार करायला लागेल. पण एखाद्या विषयी कुणी समाधानी झालं, दुसरा सुखी असला की आपल्याला समाधान वाटलं पाहिजे. आणि एखाद्याच्या दुःखात त्याच्या अश्रू पुसायला बी उभं राहिलं पाहिजे. महाराज शॉर्ट लाईफ आहे, शॉर्ट. तुकोबारांना माहिती होतं हे अल्प आयुष्य मानव देह, शत गणिले ते अर्धरात्र काय, मध्ये बालत्व पिडा रोग क्षय, काय भजनास निवरले ते पाहेगा. अगदी थोडं आयुष्य आहे. मग या थोड्या आयुष्यात कुणाचा द्वेष करायचा, कुणाचा राग करायचा, कोण्या प्रकारचा लोभ धरायचा? अहो काय भरोसा आहे महाराज. सचिन अहो स्ट्रोक बसला की माणूस निघालाय. 15, 20 आणि 25 वर्षाची पोरं अटॅक निघायला लागल्यात. जी 60 येत ना त्यांनी बोनस मिळवलाय, त्यांना सॅल्यूटच आहे त्यांच्या जगण्याला. जी 60 पर्यंत आले ती बोनस मध्ये येत. चांगली मोठी गेली राजा रंकस फकीर, कोई सिंहासन चढ गया कोई बांध गया जंजीर. इथं अवतार राहिले नाहीत. म्हणजे अवतारवाल्यांच्या व्यथा काय सांगायच्या आम्ही कीर्तनात. जाणार सगळेच आहेत, पण जीवन तुकोबारांचं जीवन आणि सकल संतांचं जीवन तुमच्या समोर उभा राहा. बघा पाहुणा बोलवण्याचं सामर्थ्य सोपं नाही. देवा जाईल मी मृत्यू लोकात, पण 2 गोष्टी तुला द्याव्या लागतील. एक, मृत्यू लोकात गेल्यावर मला मरण देऊ नको. एक, आणि दुसरी गोष्ट, जर या समाजाने मला त्रास दिला तर मुराडी म्हणून विठोबा तुम्हाला घ्यायला आला पाहिजे. मुराडी समजलं? इकडं मुराडी, तर इकडं ओ लाडकी बहीण योजना. तुम्हाला मुराडी कळला का? आता तुम्हाला नाही कळावा असं होईल का? मुराडी ही आमची जरा ती सातारीकडली भाषा बरं का, ती वाशी वाटते रगील बोलते का काय रागात. ते तसं नाही. साचा आणि मवाळ मिथुले आणि रसाळ शब्द जैसे कल्लोळ अमृताचे. ऐका मुराळी तुमच्या अंतकरणातला विषय काय सांगतात तुकोबा. विठोबा तुला मुराळी म्हणून तुम्हाला घ्यायला आला पाहिजेस. तू तसा सांगत असशील तर जातो. मृत्यू लोकात मरण देऊ नको. एक, आणि दुसरी गोष्ट म्हणजे मुराळी म्हणून तू घ्यायला ये. विठोबाने सांगितलं जा तू का पहा. मुराळी हा शब्द लई अंतकरणातला यांच्या. या जगाच्या पाठीवर काही ठळक प्रेम आहे सज्जन हो, त्यात लेकीचं आणि बापाचं प्रेम आहे. लेकीचं आणि बापाचं. पोरगी म्हणती बाबा पलीकडच्या गावात माझी मैत्रीण राहती ना, फार मोठं लग्न केलं होतं तिच्या वडिलांनी. तिचं 50,000ची साडी अंगावर होती. अहो एवढंच नाही, लई मोठं कार्यालय होतं आणि गुलाबजामचं जेवण होतं. विठ्ठल महाराज केविलवाणी चेहरा पाहणारा बाप असं अंतकरण दाटून आला, ज्याचे दोन्ही खिशे मोकळे आहेत बरं का. ज्याच्या हृदयाला धडधड भरली की माझा संसार कसा चालवायचा. ते म्हणतो बाई काळजी करू नको ग, तालुक्यातलं मोठं कार्यालय घेऊ आपण, गुलाबजामचं जेवण ठेवू. 50,000ची साडी काय बाई, अरे तू बोट ठेवशील ती साडी तुझ्यासाठी घेईन. तेवढ्यात म्हातारीने आतून आवाज दिला, अहो काय तुमच्याकडं कशा पायी एवढ्या बड्या मारता. ते म्हणतो तू गप ग, तिची इच्छा आहे ना मोठं लग्न करायची, लय मोठं लग्न करीन, काळजी नाही. याला बाप म्हणतात बरं का. तुमचे डोळे भरून आले का नाही लगेच? लक्ष नाही का? तुम्ही रडणं लय अवघड नाहीये, हे रडणं लय अवघड आहेत. तुमच्या डोळ्यात लगेच पाणी येणार. मी बाप सांगायला उभा नाही बरं का. मी तुझ्यासाठी जीवन जाळले तुने नाही पाणी पाजिले, ते नाही सांगायला का ट्रेंड कमीच खतम व्हायला. एवढ्या लांबून तुम्ही काय हे सांगाय बोलावलं आहे तुम्हाला. लक्ष नाही का मला काय सांगायचं सचिन. अंतकरण भरून. आणि खरंच आहे पडद्याच्या समोर उभं राहून प्रेम करणारं मातृत्व आहे, आणि पडद्याच्या आड उभं राहून प्रेम करणारं पितृत्व आहे. आणि बाप पडद्याच्या आडच चांगला दिसतो, कारण पडद्याच्या आड असला की त्याची तत्व तो विसरत नाही. तो पडद्याच्या पुढे आला की त्याचा स्वभाव मावाळ होईल आणि कदाचित पोर हाताच्या बाहेर निघून जातील. आणि खरं सांगू का, तुमचं माझं मा ठरलंय खुंकार आहे पहिल्यापासून. आणि ते खुंकार शब्द कळला का? तो तसलाच पाहिजे, तो तसलाच पाहिजे. एका झापडीत उलटी केल्यात पोरं त्याने. आणि तुम्हाला खरं सांगू का, ज्याला ज्याला झापड बसली आणि त्यांनी ती संस्काराची मानली ना, ती सगळी पोरं आज कीर्तनात बसतात. लक्षात, सगळी पोरं कीर्तनात. पण ज्याला बापाचं प्रेमच कळलं नाही ना, ती सगळी लाईन दुरीलाच नाही. ती गेली कुठं, त्यांच्या गाड्या कुठे गेल्या त्या अजूनच गावल्या नाहीत. मला काय सांगायचे लक्ष नाही का सज्जन हो. तुकोबाराय सांगता देवा मुराडी म्हणून तू यायला आला पाहिजेस. यांना लगेच कळला मुराडी, एका मिनिटात कळला का. तर नुसता सुरुवात केली तर त्यांच्या डोळ्यात पाणी आलं लगेच. काही लिकींच्या डोळ्यात पाणी उभं राहिलं. खरंच सांगतो. अरे आणि लई मोठं लग्न केलं. लई मोठं म्हणजे बोलायचंच काम नाही. ज्या दिवशी लेकीला पाहुणे बघायला आले ना, त्या दिवशी बाप थरथर कापत होता. लोकांना सांगत होता कस काय जावाय बापू, आहे का नाही गोरगोन तो पोरग. अरे लई मोठी श्रीमंती आहे घरची. म्हातारी म्हणती लई मोठापणा सांगू नका, हुंडा कसा देणार ते सांगा आता. खिशात नाही काय तुमच्या, तुम्ही आज कस काय म्हणता. हे बाई
ए पुरी, अरे पोरग तुला पसंत नाही का बाबा? पोरगी तशी लाजली ना, बाप म्हणतो ह्याच घरात तुला द्यायची, काय बी करीन, राहिलेली जमीन गाण ठेवील, पण पोरीचं लग्न लय मोठे करीन, लय अंत करणार टाव. हे बाप सांगायला बी लय अवघडे आणि बाप उमगायला बी लय अवघडे. हे जगाच्या पाठीवर अवघड उदाहरण आहे, लय अवघड उदाहरण आहे. खरं सांगू का तुम्हाला, आम्हाला जर कोणी माय सांगायला लावली ना, आम्ही फटफट माय सांगून मोकळे होतो. आई सांगणंच लय सोपं आहे. तुम्ही लय प्रेम केलं बरं काय, तुमच्या एवढं प्रेम या जगाच्या पाठीवर कोणी केलं नाही, पण तुम्ही एवढं प्रेम केलं की या बिचाऱ्यांचं प्रेम तुमच्या पाठीमागं झाकलं गेलं. तुम्ही आतापर्यंत गोंजरलं, पण न गोंजारणारा बाप कुणालाच कळला नाही हो. पण खरं सांगू का, त्याने गोंजरलं जरी नसलं तरी त्याच्या हृदयात पोरांविषयी लय प्रेम आहे. तरुणांनो, एक जाता जाता 5-10 मिनिटं मी ऊर्जात्मक तुमच्यासाठी काहीतरी ठेवून जाणार आहे. सज्जनावं लक्ष नाही का, माणसानं कर्तृत्व सिद्ध करावंच. मला अजून एक वाक्य फार मोठं आवडतं. गरीब म्हणून जन्माला आला असेल ना तर कदाचित आपला दोष नाहीच आहे, पण गरीब म्हणून जर मेलो ना नक्कीच आपली चुकी. लक्ष देऊ नाही का, गरीब म्हणून आपल्या बापाला कधीच मरून द्यायचं नाही. गड्या त्याने ते कष्ट केले, या बांधावनी त्या बांधाव गेलाय तो आमच्यासाठी. अंतकरण त्याचं दाटून आलंय, लेकीचं फार मोठं लग्न केलं, अरे त्याच घरात द्यायची म्हणला लेख. आणि खरं सांगू का, आयुष्यात कधी न रडणारी लेख, कधी न रडणारा बाप पुरीच्या लग्नात उभा राहून रडत होता. ए सगळ्यांच्या समोर रडलाय का विचारा बरं. इथं बसलेल्या कोण्याही बापाला विचारा, तेव्हा पुढं कदाचच रडता येत नाही. तो पडद्याच्या आडच रडतो, तो एका खोलीत बसूनच रडतो. अंतकरण भरून आलं. पोरगी म्हणते, आई बाप दिसत नाही का माझा? बाप खांबा मागं जाऊन उभा होता. आचार्याची किती द्यायच्यात, कार्यालयवाल्याची किती द्यायच्यात. खरं बाबा तुम्ही लई कष्ट केलं हो. तुम्हाला सांगू का, ही बापाला घाबरणारी नामदेव महाराज शेवटची पिढी, याच्यानंतरची पिढी बापाला घाबरण का नाही सांगता येत नाही. ज्याच्या जीवनात बाप आहेत ना ती खरंच भाग्यवान माणसे. ज्याचे वडील निघून गेले त्याला विचारा गड्या काय दुःख आहे. एक एक क्षण, एक एक ती वेळ आणि एक एक बोललेला शब्द अजूनही कानावर उभा राहतो. मला सांगायचं तात्पर्य सज्जन हो, मला खरंच बाप नाही सांगायचा, पण पहिल्या चरणापर्यंत येण्याच्या अनुषंगाने अभंगाची पूर्वपीठिका तुमच्या समोर ठेवते. त्याचं कारण असं आहे, जगाच्या पाठीवर असा व्यक्ती नाही बरं का. पोरगी म्हणती, बाबा आचार्याचे पाय पडता. पुरी काही नाही ग, तू ऐकलं नाही ना? काय ऐकलं नाही ना? मग तो म्हणत होता 10,000 नंतर देतो. पुरीला वाईट वाटत, माझं लग्न कसं काय केलं बापाने, लई मोठं लग्न केलं. हे बाप स्वाभिमानी वाळा, अरे त्याचा खनखर कणा, त्याच्या हृदयात सुद्धा लाजाळूची संवेदना, त्याची पहाडाची छाती, त्याचा हृदय गुलाब, त्याच्या घामाच्या धारांना हिऱ्या मोत्याचा रुबाब. लई प्रेम केलं त्यांनी, लई मोठं लग्न. पहिलाच दिवस सासरी गेल्यानंतर विठ्ठल महाराज पुरीची लक्षच नाही भाकरी थापण्याकडं. भाकरी थापाय बसली, भाकरी तुटायची. सासूबाई म्हणती, 8 दिवस झालं सुनबाई गंमत बघती, रोज दाराकडे बघती, भाकरीकडे बघती. भाकरी काय जमाना तुला? आई बापाने शिकवलं नाही का स्वयंपाक? ती म्हणली, नाही हो सासूबाई, जमल. आरमर रडते कशा बाई? काय नाही म्हणली, चुलीच्या जाळ्या लागतात ना म्हणून डोळ्यात पाणी येते. ए आई, चुलीच्या जाळ्या नाही लागत, दाराकडे लक्ष. बाप कधी येईल? मोराळी सांगतोय तुम्हाला, कधी येईल माझा बाप? आज येईल बाप, उद्या येईल बाप. 8 दिवस गेलं तरी बाप येईना, आणि मुलीच्या हृदयाचा ठोका काय थांबा ना. अंतकरण भरून आलं. 10 दिवस झालं, बापाकडे लक्ष लागलं. अरे कसा असल, या बांधावनी त्या बांधाव गेला असल, पायाला चिरा पडल्या असत्या. रोज हे त्यांनी डायबिटीजची गोळीची डबी त्याला घावली नसन, आज त्याचं हृदय थरथर कापलं असेल. खरं सांगू का, 8 तास कष्ट करणारा बाप आता 12 तास कष्ट करत असेल माझ्यासाठी. पोरीचं हृदय हळवय, दाटून आलं, समजत नाही काय करावं. 15 दिवस झाले महाराज, बाप काही येईना, लिकीच्या डोळ्यातलं पाणी काय थांबाना. सासूबाई म्हणती, हे सुनबाई, अरे सांग ना बाबा कशा पायी रडती? आई लोक चांगली नाही का आम्ही? अरे एवढा जीव लावतोय तरी तू रडती? सुनबाई म्हणते, काय नव सासूबाई, चुलीच्या जाळ्या लागतात म्हणून डोळ्यात पाणी. बसलेल्या लिकीला विचारत, खरं सांगा, चुलीच्या जाळ्या लागतात म्हणून मुलीच्या डोळ्यात पाणी आहे का बापाची आठवणी ती म्हणून? नक्कीच बापाची आठवणी ती म्हणून हृदयात अंतकरण दाटून आलं. खरं सांगतो सज्जन हो, 20 दिवस झालं, 21 दिवस झालं, 20 दिवस झालं बाप येईनाच. पण आज पुरीला असं वाटलं खरंच भाकरीकडे लक्ष द्यावं. 21व्या दिवशी भाकरी थापाय बसली परत. आज भाकरीकडे लक्ष गेलं आणि दारात बाप येऊन उभा राहिला. आणि बापाने आवाज दिला, हे बाई, अरे येऊ का घरात? खरं सांगू का, बापाचा डायबिटीस ब्लड प्रेशर कमी जास्त झालेला लिकीला माहितीये. त्याच्या पायाला किती चिरा पडल्यात हे लिकीला अचूक माहितीये. कोणत्या कपाटात कोणत्या कप्प्यात गोळीची डबी ठेवली ना हे लिकीला माहितीये. थरथर त्या पायाने म्हातारं उभं राहिलं आणि म्हाताऱ्याने आवाज दिला, हे बाई, अरे येऊ का बाबा घरात?
एवढंच म्हणावं, धाडकन परात तवा भाकरीचं पीठ तिथं टाकलं आणि धाडकन पोरगी उठली गुरुजी आणि कडकडून जाऊन बापाला मिठी मारली. जशी बापाला मिठी मारली ना, अरे तशी ढसा पोर रडायला लागली, लई रडायला लागली. बाप म्हणतो, हे बाई अरे कशा बाई रडती, लोक चांगली नाहीत का? अरे लई कष्टाने बाबा, लई कष्टाने लग्न केलंय तुझं, अरे चुकलंय का आमचं? पोरगी म्हणते, बाबा काही नाही हो, 20 दिवस झाले लई आठवण येते, कधी बाप येईल असं झालं. खरं सांगा ना बाबा, पायाच्या चिरा वाढल्या असतील ना हो. सांगा, आई आता लय भांडण नाही ना करत तुमच्याशी. अहो भैया तुम्हाला आदर देतो ना मी गेल्यानंतर. आणि खरं सांगा, ए पोरगी बापासाठी रडायला लागली सज्जन हो, तिचं अंतकरण हळवय. खरं सांगू का, ए दादा, अरे या स्टंप पासून त्या स्टंप पर्यंत जाणारे विराट कोहली, रोहित शर्मा, वर्ल्ड कपची हाय व्होल्टेजची मॅच असेल गुरुजी, 1 रनासाठी मॅच, सगळ्यांनी मुठी अशी आवळून धरल्या, मोठ्या स्क्रीनवर मॅच चालली होती. काय होईल कुणाला माहिती नाही गड्या, पण खरं सांगू का, हाय व्होल्टेजची मॅच, भारताची प्रतिष्ठा पणाला होती. कोण जर या स्टंप पासून त्या स्टंप पर्यंत पोहोचला की सगळ्यांना आनंद आहे, आणि नाही पोहोचला तर सगळे आनंदावर विरझणे. पण खरं सांगू का, या स्टंप पासून त्या स्टंप पर्यंत विराट कोहली असतील, रोहित शर्मा असतील, पोहोचल्यानंतर अखंड भारताने टाळ्या वाजवल्या. पण मला सांगा, ज्याच्या पायाला लई चिरा पडल्या होत्या, भारताचा नाही गड्या, ज्याचा परिवाराचा वर्ल्ड कप जिंकण्यासाठी या बांधावनी त्या बांधाव तुमचा माझा बाप निघाला होता, त्याला श्वास गुदमारत होता, 3 पेनकिलरचे इंजेक्शन घेतली होती. डॉक्टर म्हणतात, बाबा जाऊ नका आता तुम्ही. बाप म्हणतो, खरं सांगू का, लेकराचं लई मोठं शिक्षण करायचंय आणि मुलीचं लई मोठं लग्न करायचंय. थरथर त्या पायानी हे संघर्षाची गाथा लिहिणारा गड्या तुमचा माझा बाप या बांधावनी त्या बांधावनी घाला. सांगा ना दादा, पाय थरथर कापले नसत्यान का हो? स्ट्रोक बसला नसेल, इथं चमका नसत्यान निघल्या का? अरे पाठीत चमक निघत होती, छातीत चमक निघत होती, तरी थरथर त्या पायाने त्या डेखळातून या बांधावनी त्या बांधाव आमचा बाप निघाला. आणि निघालाच नाही ते या बांधावनी त्या बांधाव पोचला. मग रोहित शर्मा, विराट कोहलीसाठी टाळ्या वाजवल्या, मग बापासाठी वाजवायला काय हरकत आहे? त्या बांधावनी त्या बांधाव पोचला. त्यांनी लई कष्ट केलं आमच्यासाठी, लई कष्ट केलं. जी पोरं आदर करतात ना आई बापाचा, त्यांना लई सॅल्यूट आहे. आणि जी नाही करत ना, त्यांनी सुरुवात करायला. म्हातारं कधी जाईल काहीच सांगता येत नाही. लई शॉर्ट लाईफ आहे तुम्हाला सांगतो. त्याची एकदा चिरा पडलेली टाच पोरांनो हातात घ्या, गेलं ना, अरे नुसतं रडत बसताल तुम्ही. मी बघितल्यात माणसं अशी जवळून गड्या, जवळून बघितल्यात गुरुजी. माझ्या गावात 35 वर्षाचा पोरग निघून गेला, 6 वर्षाचा पोरग आजही पायरीवच बसते. मी त्या आईला विचारलं, अरे पोरग इथंच बसते. ते म्हणते, बाप सांगून गेला होता, हे पोरा येताना सायकल घेऊन येईन बरं का तुला. 2 वर्ष झालं अजून काय सायकल घेऊन बाप येईना. पण पोराला अजूनही अपेक्षा आहे की माझा बाप येईन. तुम्हाला खरं सांगू का, अशी किती इथं पोरं बसलेली असतील ज्यांचे कदाचित मायबाप जिवंत नसतीलही गड्या, पण त्यांचा एक शब्द त्यांच्या कानावर आत्ता पडला असेल ना, त्यांचं हृदय दाटून आलं असेल. खरं सांगतो तुम्हाला. आणि ज्याच्या पाठीवर बापाची थाप आहे ना, यश त्याच्या हातात आहे. लक्षात माझा बाप बी लय खुंकार आहे बरं का, लय खुंकार आहे. कीर्तन चालू असलं ना, संगीत विषय असो, उपारणावर थमा येऊन माग कधी म्हणलं म्हातारं लयच खतरनाक आहे. म्हणते लाईन दुरीत चल, समाजाचा बाप होतो का? कीर्तन सांगायचं सोडून बाकी काय सांगतोस? मला वाटतं अशी माणसं पाहिजेत आयुष्यात, आणि अशा माणसांमुळेच आम्ही घडलो. आमचं खऱ्या अर्थानं आज ज्यांच्यात सौजन्य आहे, भागवत दादा, त्यांचे वडील पण मला वाटतं 1-2 वर्षापूर्वी गेलेत, पण आज त्यांचे डोळे भरून आले त्यांच्या वडिलांसाठी. खरं सांगू का पोरांनो, मला एकच सांगायचे, तुमच्या मायबापाचं स्वप्न तुम्ही पूर्ण करा बरं का, त्याच्यासाठी लढा तुम्ही. तुम्हाला खरं सांगू का, तुम्ही एकदा त्याच्यासाठी यशस्वी होऊन आले ना, आयुष्यभर त्याला असं वाटतं आता निश्चिंतीने पावलं विसावा आणि खुंटलिया धावा तृष्णेच्या. आपली माणसं मरायला तयार होतात, पण ती आनंदाने मरायला तयार झाली पाहिजेत, याच्यासाठी आपल्याला झगडावं लागेल. विठ्ठल विठ्ठल गुरुजी नुसती आई नाही रडत बरं का, या आमच्या तरुणांच्या डोळ्यात पाणी. हे लई हिनवलंय बरं का तुमच्या माझ्या मायबापा, आख्या उभ्या चौकात हिनवले. अशी गाडी घ्या ना गाडी, एक दिवशी असा बंगला बांधणार, म्हाताऱ्याला तिथंच बसवा, म्हातारीला फुलीशी करायचा ना, अख्या गावात येडा मारून आणायचा. का नाही करायचं आपण? तुम्ही म्हणाल महाराज कीर्तन सोडून वेगळंच काय सांगायला लागलेत. अहो 5 पोरं जरी वाटलं ना, 5 पोरांना की खरंच मला चांगला उद्योजक बनायचंय, मला संप्रदाय पण करायचा, मला परमार्थ करायचा, चांगला व्यवसाय उभा करायचा, तरी कीर्तन यशस्वी आहे. अजून काय वेगळं परिवर्तन करणार आहे आम्ही कीर्तनात? सांगा तुम्ही सज्जन आहो. त्यांना ऊर्जा निर्माण झाली ना. मी खरंच अशी माणसं बघितल्यात गड्या, खरंच बघितल्यात, थरथर करत म्हातारी अशी शेतात बसली. मग अरे आजी बाबा पायात चप्पल नाही, ते म्हणते बरं तिला पोरग पळते, अरे त्याच्या पायात बूट नाही म्हणून आम्ही इथं आलोय कामाला. 2 दिवस काम करीन ना, त्याला नवीन बूट घेऊन घेईन. खरंच नवीन बूट घेऊन दिला, टॉप
आउट ऑफ मारलं पोरांनी ग्राउंड, आउट ऑफ रँक आला, महाराष्ट्रात आला, चांगल्या मार्काने पास झाला, 2 स्टार इथं घेऊन आला. म्हातारी म्हणते PSI का काय म्हणते ते झालंय माझं पोरग. लई रडली त्या दिवशी म्हातारी, लई रडली. आजी म्हणती काय झालं रे पोरा? पोरग म्हणते आई दारिद्र्य संपवलंय तुझ्या पोराने आज तुझं. तरुणांनो, मी म्हणत नाही नोकरी व्यवसाय क्षेत्रात कोण्याही क्षेत्रात उच्च घडीला जा तुम्ही. विठ्ठल महाराज तुम्ही पकवाज वाजवत आहे, पण कधी मायबाप खाली बसून तुमचा पकवाज ऐकत असते ना, त्यांना वाटत असेल माझ्या पोरांनी टॉप मारलंय, टॉप केलं, टॉपच केलं पाहिजे. आपण वाटलंच पाहिजे ज्या क्षेत्रात जाईन त्या टॉप करता आलं पाहिजे. तुमचं खऱ्या अर्थानं थोडं चिंतन सोडून मी थोडं बाजूला आलो बरं का. पण काय होतं, मीच कधी कधी लय भावनिक होतो. आणि मग ते मला आमच्या मित्रांचं एक वाक्य आवडतं, द एंड इज बिगिनिंग. ज्यावेळेस सगळं संपतं ना त्यावेळेसच खरी सुरुवात असते. मी अजून एक सांगन तरुणांना, राजकारण बी चांगलं करा. का नाही तुम्ही राजकारणात उतरायचं? राजकारण हे चांगलं समाजकारण आहे. पण ते काय आहे, आई 300 रुपये रोजावर गेली तू म्हणतो येऊन येऊन येणार कोण, तसलं नाही चालत. आधी तू स्वतःच्या स्वबळाने तू आधी स्ट्रॉंग पाहिजेस आणि मग तू समाजासाठी बाहेर उतरला पाहिजे. राजकारण वाईट नाही कृष्ण महाराज, राजकारण हे सुंदर समाजकारण आहे. त्या दृष्टीने आम्ही पाहता आलं पाहिजे. विषय पक्षाचा नाही, तो माणूस आपल्या गावासाठी चांगलं काम करतो ना, मग त्याच्या पाठीमागे आम्ही उभं राहिलं पाहिजे. विठ्ठल विठ्ठल हरे विठ्ठल आणि मग तुकोबारायांनी खऱ्या अर्थानं ऐका ऐका संपलाय माझा मुद्दा. लेकीने बापाच्या काळ्यात पडून राहावं. गुरुजी याच्यात नवल नाही महाराज. गुरुजी ऐका ऐका, लेक रडणारच आहे. तुमचं काळी हळवय ना, तुमचं मातृत्व हळवय, तुमच्याकडे जिव्हाळा आहे. मुलगी बापाच्या गाळ्यात पडून रडावं याच्यात नवल नाही, पण बापाने मुलीकडे बघून रडावं हा मात्र बाप मिठी मारून रडणारा लय दुर्लभ आहे. तुकोबारायांनी जगाच्या मालकाला मुरारी म्हणून बोलवावं ही दुर्बलता नाहीच आहे, हे दुर्लभ नाहीच आहे. पण जगाचा मालक तुकोबारायांचं सामर्थ्य पाहून मुरारी म्हणून तुकोबारायांना घ्यायला यावा हा मुरारी लय दुर्लभ आहे. विठ्ठल मग आले संत पुढते हे जनन देखेवे डोळा, येतो कळवळा म्हणून आम्ही वैकुंठवासी आलो याच कारणासी, बोली रे जे ऋषी साच भावे वर्ताया. आणि तुकोबारांनी जे विठोबाला सांगितलं तेच झालं. समाजाने संतांना जगू नाही दिलं. संत समाजासाठी आले पण समाजाला संत कळले नाहीत. त्यावेळेस समाजाला संत कळले नाहीत आणि आता संत राहिले नाहीत. आता हाय का तुमच्या इकडे एखादा गावला तर बघा आज सणबी बरं का, ज्यांच्या शर्टाला शर्ट घातल्यानंतर खिशे नव्हते ते संत होते. आता आमच्या शर्टाला 3-3 खिशे, तर कधी कधी मी जॅकेट बी घालतो 3 खिशे अजून वाढतात. जेवढा कीर्तनकार फॅन्सी तेवढं मानधन मोठं आहे. आता 50,000 घेऊन का तुकोबारांना वरतून खाली घेऊन येतो काय नो, पण आहे तेवढं आहे बरं का. गणित लक्ष देऊ नाही का, मला त्या गोष्टीवर बोलायचं नाही. पण संतांनी काय केलं, काहीच नाही मागितलं. अखंड जया तुझी प्रीती टाळीन मग काय. विठ्ठल 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 अखंड
जया तुझी प्रीती मज दे तयाची संगती हा मग मी कमळापती तुझबाना कंटाळा पडोनी राहीन तळे ठाव उगाची संताची संत समाजासाठी आले तुकोबारायांनी समाजासाठी फार मोठं कार्य केलंय पण खरं सांगू का कोण्याही संतांचं चरित्र उघडून बघा संत भगवान बाबांचं पहा संत भगवान बाबा असतील संत वामन भाऊ असतील कोण्याही संताला समाजाने त्रास दिलेलाच आहे पहा तुम्ही खऱ्या अर्थानं कोणीतरी स्त्री 100-200 रुपयासाठी काही रुपयांसाठी भगवान बाबांचं चारित्र्य हिनीन करण्यासाठी जावं पण बाबांच्या उशाला चोळी ठेवावी पण खरं सांगू का बाबांनी लई सहन केलं भगवान बाबांनी लई सहन केलं गावाने अन्याय केला अत्याचार केला सगळ्या गोष्टीत पण खरं सांगू का जे संयमी असतात तेच खरे संत असतात संत भगवान बाबांना माहिती होतं आणि खरं सांगू का संतांना आधीच माहिती असतं की याच्या पुढं काय घडणार आहे ही दैवी शक्ती संत म्हणजेच देव आहेत लक्ष नाही का देव सारावे परते आणि संत पुजावे आरते याचं कारण असं आहे सज्जन हो भगवान बाबांचं हे चरित्र एक गोष्ट अशी आहे आता सगळीकडेच हा उत्साह मोठ्या ह्याच्यात आहे बरं का आता माझं पर्वत मुंबईला कीर्तन आहे फार मोठा समाज आहे आपला तिथं फार मोठा समाज आहे याच्याही पेक्षा म्हणजे एक वेगळं वातावरण तर मुंबईसारख्या ठिकाणी उभं असतं आता तुमच्या इथं हा समाज खऱ्या अर्थानं मला सांगितलं महाराज आमचा 100-90% आमचा वंजारी समाज आहे पण खरं सांगू का बेस्ट आहेत सगळी लोक लय भारी आहेत लय जीवाला आता माझी पहिली जी गाडी होती ना ते आमचे मित्र आहेत कृष्णा बांगर म्हणून म्हणजे माझ्या नावावरच कोण गाडी करून देत नव्हतं बांगर साहेब मला म्हणजे महाराज मी आहे ना ही पोरं आहेत नाही ही पोरं ही जीवाला जीव लावणारी पोरं आहेत यांची जात महत्वाची नाही यांचं मन लय मोठे गाड्या मला आजपर्यंत माहिती आहे त्याच्यानंतर माझा चालक होता फड म्हणून पोरगं होतं लय जीवा भावानी महाराज म्हणायचं तुम्ही बिंदास झोपाव मी आहे ना तुम्हाला काय लागू तुम्हाला काळजीच करून देऊ नका बघा विषय जातीचा नाही बरं का खरंच ती पोरं जीवाला जीव लावणारी आहेत मला सांगायचं सज्जन अहो जाती धर्माचा विषयच नाही अहो आम्ही नंतर जाती धर्म अरे माझं रक्त लाले तुमचं रक्त लाले का कसलं वेगळं येईल तेव्हा नामदेव गुरुजी जखम झाल्यावर रक्त कुठलं येईल लालेच आहे ना काय झाले माहिती का काही अडपटांनी ते स्वतःच्या हितासाठी लोक अडकून घेतलेत त्यात समाज सुधारक कधीच नाही कुठली भगवान बाबांची एक तरी कुठलं लिखाण असं दिसतंय का तुम्हाला जिथे त्यांनी जातीचा उल्लेख केलेला आहे नाही कुणीच उल्लेख ना संत तुकोबारांनी केला ना छत्रपती शिवाजीराजांनी इतिहासात केला पण शिवराय बी लोकांनी त्यांच्या हितासाठी स्वतःच वाटून घेतले अरे गड्या महाराज काय कुणा एकाचे होते का महाराज कुणा एकाचे नव्हते सावता महाराज कुणा एकाचे नव्हते सेना महाराज कुणाचे एकाचे नव्हते ही माणसं सगळ्यांसाठी आली होती जाऊ द्या असो त्याच्यावर लई पुढं चिंतन जाईन अजून वेळेचं लई बंधन आहे मी अजून पहिल्या चरणाला बी आलो नाही आणि सगळी चरणं सोडायची जबाबदारी माझी आहे पण काळजी करू नका जसं जमल तसं अजिबात शॉर्टकट मारणार नाही कुणाचे पाय बी दुखायला लागेल लांब करायचं निहार गाड्याला का अजिबात बघायचं नाही लांबून आलोय मी थोडा वेळ घेणार आहे काय नंतर कीर्तन झालं तांबाखू मळीत गप्पा मारीत कट्ट्या बसतात लोक हा लईच बाबा खुंकार होता बोलायला दिसत होता महाराजांसारखा तसाच पण खरंच असेल का मुसलमानाचा बरी तर 1 मिनिट भेटलं नाही 1 मिनिट जाता जाता अफजल खान फाडतो बरं का आता अफजल खान बी नंतर लोकांनी जातीत अडकून घेतला म्हणजे मुसलमानाचा फाडला अरे म्हणलं ती प्रवृत्ती फाडली या लक्ष देऊ नका ऐका मला एकाच झपक्यातच मी इथं नाही गुरुजी ते शूटिंग चालू आहे मग हैदराबाद मध्ये कीर्तन असते माझं ते याडपट आहे गायबा नाही तिकडे ते एक ते म्हणलं हा नाही उसका नाम नाही लेता अभी इधर उधर ठीक आहे ते बरोबर विठ्ठल गुरुजीने ओळखलं लक्ष देऊ नाही का त्याचं नाव नाही घेत ते म्हणलं हा मग घर घर मी अफजल पैदा करेल ते तिथं जाऊन सांगितलं तू घर घर में अफजल पैदा कर हे सगळे मावळे घर में घुसकर अफजल मारेंगे ही ताकद आमच्या मावळ्यांची अहो एकाच झपक्यातच उडावला अफजल खान एकाच झपक्यात ते लई जबरदस्त 1 मिनिटाचा प्रसंग आहे पण असा अंगाव काटा उभा राहतो पण आतड्या कोतड्या एक होत्यात जाता जाता थोडंसं गणित आणू आपण हा कुठं आलो होतो ऐका लई त्रास झाला महाराजांना तुकोबाऱ्या सांगतात आवले अगं जगाच्या मालकानी शब्द दिलाय मुलाडी म्हणून येणारे आवली म्हणली माझ्या माय बापा बरे नाही केले पदरी बांधली विकार तुकोबाऱ्या सांगतात आम्ही सदैव सुडके जवळ येता चोर धाके जाऊ पुढती विके कुत्री घर राखती तुकोबाऱ्यांची परिस्थिती स्थिती पाहिली अतिशय दारिद्र्यातलं जीवन पण तरी ओढ होती जगाच्या मालकाने घ्यायला यावी
पण कुणाला विश्वास नव्हता की तुकोबारांना घ्यायला जगाचा मालकीन म्हणून. आवली म्हणली महाराज अहो नाही येणार देव, यायचा असता तर कधीच आला असता. मंबाजीनं तुम्हाला काठीनं मारलं, मंबाजीनं काठीनं मारलं तरी तुकोबाराय मंबाजीचे हातपाय दाबायला गेले. मंबाजी म्हणतो महाराज अहो तुम्हाला उठता बसता येई ना हो, एवढं मारलंय मी आणि तुम्ही माझ्याकडे आले. मंबाजी लय उपकार झाले तुम्ही मला मारलं. मंबाजी म्हणतायत ए तुका अरे तू वेडाईस कर बाबा. अहो मंबाजी खरं सांगू का रात्रभर बायका पोरं रडत होती, त्यांना समजत नव्हतं. माझी आवडी म्हणती महाराज सोडा परमार्थ, काय ठेवलं या परमार्थात, तो नाही तुमचा विठोबा तुम्हाला घ्यायला येणार. लय निष्ठूर काळजाचा आहे तो, आला असता तर कधीच आला असता हो, तुम्हाला एवढ्या यातना नसत्या दिल्या. आवले काय बोलायचे ते मला बोल ग, माझ्या विठोबाला बोलू नको. जगाचा मालक आहे, पोसितो जगास एकलाची, विश्वंभर नाव आहे त्याचं. आवली म्हणती महाराज हा मंबाजी म्हणतात तुकोबाराय कशा पायी आला. मंबाजी तुमचे उपकार मानायला आलोय, खरंच तुमचे उपकार मानायला आलो. तुम्ही एवढं मारलं ते लई भारी काम केलं. म्हणजे का तुम्ही मारल्यामुळं लई चांगलं झालं. म्हणजे उपकार कोण मानेन का तुकोबाराय. तुकोबाराय सांगतात मंबाजी तुम्ही काठीनं मारलं ना, हातपाय लटलट कापत होते. कीर्तनात तुकोबाराय म्हणतात मला उभं राहता येत नव्हतं, बायका पोरं उशाला बसत होती, रडत होती. पण खरं सांगू का मंबाजी तुम्ही काठीनं मारल्यानंतर एवढ्या वेदना होऊ लागल्या आणि जेवढ्या तीव्रतेने वेदना झाल्या तुम्ही मारल्यामुळे तेवढ्याच तीव्रतेनं मला माझ्या विठोबाची आठवण आली आणि म्हणून तुमचे उपकार मानले. तेलाची वाटी घेतली, हातपाय दाबले मंबाजीचे. मंबाजी म्हणतो साष्टांग दंडवत केलं मंबाजीनं. लक्ष देऊ नाही का बरं का, काठीने मारलं आणि तुकोबारे हातपाय दाबाय जातात. आपल्याला उगारले तरी हातपाय तोडायला जाऊ आपण, नाही लक्षात आलं का तुमच्या. हा तुकोबाऱ्यांच्यात आपल्या जमीन आसमानचा फरक आहे. लक्ष देऊ नाही का, संतांचं जीवनच वेगळं आहे. आवली म्हणते नाही येणार देव तुमच्यासाठी. आवले त्याला दया येते अगं, त्यांनी शब्द दिलाय मुरारी म्हणून येणार आहे, असा कसा नाही येणार. आवली म्हणते महाराज तुम्ही नका जाऊ भाषणाला, घरी थांबा आमचे पाहुणे येणार आहेत. आवले तुझा जो पाहुणा आहे ना तो आमचा पाहुणा नाही का. म्हणले त्याच्या गळ्यात कुठं तुळशीची माळ आहे, नाही कळलं का तुम्हाला, जड जाते का जरा. आता आम्ही सांगाय तुळशीच्या माळा घाला म्हणे, तो हमने तो डाली विठ्ठल बाबा, हमारे सब पीढ़ी में के माल करी, अभी तुमने ठहरने की इधर किसने डालने की नाही. आता ह्या असं बोलल्या म्हणतात बोलायच बाबा खुंकार बोलला. काय नाही तरुणांनो, तुळशीची माळ जरी गळ्यात नसतील, चारित्र शुद्ध असताना तरी माळ करीस तरी माणूस श्रेष्ठ आहे. लक्ष देणे युक्त आहार विहार नेम इंद्रियाशी सार. आवली म्हणती महाराज अहो काय झालं. आवली अगं त्याच्या मुखात कुठं नाव आहे, त्यांच्या गळ्यात कुठे तुळशीची माळ आहे, ते माझे पाहुणे नाहीत, मी थांबणार नाही. आवले मी जाणार भाषणाला. अगं अहो भाषणाला जाताल तुम्ही, पण परमार्थ दुःख देईल. नवे नवे आवले हे सज्जन हो, प्रपंच जेवढं खोलवर जाल प्रपंच उतारवयात दुःख देईल, आणि परमार्थात जेवढं खोलवर जाल परमार्थ उतारवयात सुख देतो. लक्षात घ्या, परमार्थातलं सुख उतारवयात वाढत जातं, हे परमार्थातलं सुख आहे. आवली म्हणती महाराज बास झालं बाबा, नाही येणार तुमचा तो काळ्या विठ्याचा मुडदा गेला आणि तुम्हाला काय कळत नाही, दिवस रात्र नुसतं विठ्ठल विठ्ठल. आवले बांधायचंय तर माझ्याशी भांड, विठ्ठलाला काय बोलू नकोस बघ. काय म्हणायची, काळ्या विठ्याचा मुडदा गेला. तुकोबाऱ्यांची बायको लय बांध आहे खुंकार होती, ज्याची बायको बांध आहे खुंकार आहे ती लय भाग्यवानी, ती बांधणारीच असावी बायको, लय गोड बोलणारी नकोय. तेव्हा का महिला मंडळाला कसं हसायला बरं बुवा, आमच्या पॅनलचं बोलायला लई जबरदस्त होती तुकोबाऱ्यांची बायको. तुकोबाऱ्यांची बायको म्हणते खरं सांगू का महाराज, खरंच तुम्ही परप्रपंच दोडीला मिळवला, काहीच नाही ठेवलंय, आणि तुमची इच्छा आहे, तुम्हाला वाटतं का देवीन तुम्हाला घ्यायला. अहो असला तर येईन ना विठोबा, त्या काळ्या विठ्याचा. आवले मला बोल, माझ्या विठ्ठलाला नको बोलू, नाही तर बघलंय बांधणं त्यान. तुकोबारायांना निर्माण व्हायचा आवेश कधी कधी, शांत होते तुकोबाराय. आवली म्हणते तुम्हाला काय पाहिजे राग येतो, तुम्हाला बोलल्यावर नाही राग येत, विठ्ठलाला बोलल्यावर राग येतो. आवले तुला माहितीये का, ही वृक्षाची पाणी हाले ज्याची सत्ता राहिली अंता मग कोठे, हे सगळं विश्व ज्यांनी चालवलंय तो विठोबा आहे. हे विठ्ठलातला ठ हृदयातली स्पंदन उत्स्फूर्त करतो. नुसतं विठ्ठल विठ्ठल म्हणल्यानं हे हृदयातल्या गाठीवीर घडतात रक्ताच्या. एवढंच नाही, अडचणीच्या गाठीवीर घडवण्याचं काम विठ्ठल नाम करतं. हे जगाच्या पाठीवर फार मोठं आहे. आवली म्हणली महाराज आता पाया पडते बाबा तुमच्या. आवले तुझ्या काळ्या विठ्याचा मुडदा म्हणती ना, तो काळा विठ्ठल एक दिवस तुला घ्यायला आलता बरं का विठ्ठल गुरुजी, आणि तो काळा आहे म्हणून जग प्रेमात आहे, आणि गोरा असता तो मग वा वा. काय म्हणली आवले, काळ्या विठ्याचा मुडदा गेला. रागाने म्हणली बरं का. तुकोबाऱ्या सांगतात आवले माझ्या आधी तो तुला भेटायला आला ग, तू लई भाग्यवान आहेस. अगं डोंगराव भजनाला गेलो, माग माग कोण आलं भाकरी घेऊन. आवली म्हणते आले की मी, आणि मग झालं काय पुढे, काय नाही.
पाना फुलांना विचारलं कुठं दिसाना, आणि तुम्ही तिकडे डोंगरा विठ्ठल विठ्ठल म्हणत होते, इकडं मातीतून विठ्ठल विठ्ठल आवाज येत होता. कुणाला? जी काळ्या विठ्ठ्याचा मुडदा गेला म्हणते तिला आवाज येत होता मातीतून विठ्ठल विठ्ठल. आवले मग आला का नाही? अहो नाही हो, बास होत असते मला. आणि मग आवले पुढे जाता जाता पायात काटा रुतला का बाई? आवली म्हणते रे लय जोरात पायात काटा रुतला हो, कशाला आठवण करून देता महाराज? आवले आता तुझ्या मुखातून ऐकायचे, आवले आता तुझ्या मुखातून ऐकायचे. अहो काय सांगू महाराज, पायात काटा रुतला, आणि जसा पायात काटा रुतला तसा मुखातून शब्द आला, काळ्या विठ्याचा मुडदा गेला आणि यांना बाखेर घेऊन आले. आणि खरं सांगू नुसतं एवढंच म्हणले तर सावळा काळा विठ्ठल छोटा समोर उभा राहिला, जो गुरसरत होता तो म्हणला आई साहेब तुम्ही बोलवलं का मला? आवली म्हणली अरे मी तुला कुठं बोला, आता तर म्हणले काळ्या विठ्याचा मुडदा गेला, आणि म्हणले तुझं नाव? म्हणले विठ्ठल. बोंबाला म्हणले तुझा बी विठ्ठलच का? आई विठ्ठल नावाला एवढा द्वेष का करता? अहो त्याच्यामुळेच वाटोळ झाले म्हणले माझं. हे पायात काटा कुणामुळे रुतलाय? आमचं ते गेलं डोंगरा भजनाला, आणि काळ्या विठ्याचा मुडदा गेला आणि तू पुढे आला, आणि कशा पायी आला? आई साहेब अहो तुमचाच काटा काढायला आलोय मी. आई साहेब म्हणतात काटा काढायला आलायस, आणि तुला येतो बाई काटा काढता? काय बोलणं करता आई साहेब, लय मोठ्या मोठ्यांचे काटे या पट्ट्याने काढल्यात, तुमचा लय किरकोळ आहे, लय मोठ्या मोठ्यांचे. आणि कुणाचा काढला? आई साहेब रावण माहिती का तुम्हाला? मला नाही माहिती बा, मग त्याचा काटा मीच काढलाय. तुम्हाला नाही माहिती? तुकोबांना डोंगराव गेला विचारा कोण आहे रावण. रावणाचा काटा काढाय माझा काटा काढायला, एवढंच म्हणा. आई कंस माहितीये का? त्याचा बी काटा मीच काढलाय. आणि खरं सांगू का आई, लय मोठ्या ज्यांच्या पायात काटे रुतले आणि ज्यांनी मला आठवलं ना त्यांचे सगळ्यांचे काटे काढायला येतो आई मी. कळनाच आवलीला काय चाललंय. पण आई तो काटा तास नाही काढणार तुमच्या पायातला, त्याला तुमचा पाय माझ्या हातात द्यावा लागेल. कोण? जगाचा मालक आला काटा काढायला. तसं तर तुकोबाराय म्हणतात मुराळी यावा, पण तुकोबारायांच्या आधी जगाचा मालक आवलीला भेटायला आलता. आवली म्हणती महाराज हो. आवली म्हणती हे विठ्ठला, हे बाबा पाय कशाला रे हातात द्यायचा? अहो नुसतं हातात नका देऊ, माझ्या मांडीवर ठेवा पाय. आई म्हणते हे अरे मांडीवर ठेवायचा पाय? अहो खोल गेलाय व आई काटा, लगेच निघालोय तवा, मला बघू देत हो. काय केलं जगाच्या मालकानं? देवानं जिभेचा थुका घेतला, ही जखम मातीने भरली, ती माती पुसून काढली आणि परत ती मातीची भेला लावली. संत शरण रज लागता सहज वासना जळून जाते. आई साहेबांच्या डोळ्यात पाणी आलं. आवली म्हणते विठ्ठला पायाची मातीची भेला लावली का र? आई काय झालं सांगा ना. आई म्हणते विठ्ठला अरे नुसता पायावर हात ठेवला जखमाच्या वेदना संपल्यात र. आई खरं सांगू का, ज्याच्या डोक्यावर विठ्ठलाने हात ठेवलात ना त्याचं सगळ्यांचं प्रारब्ध अनुकूल करून सोडलंय. आज तुमच्या नुसता पायावर हात ठेवायला आलोय, पण विठ्ठला खरं सांग ना पाय कशाला हातात घेतला? आई लई मोठ्यांचे काटे पठ्ठ्याने काढल्यात, पण ज्यांचे काटे काढले ना त्यांचे पायच हाताला लागले नाहीत. फक्त आज तुमचा पाय हातात मिळावा ना आणि हे भाग्य लाभावं ना म्हणून तुमचा काटा काढायला आलो. आई साहेब डोळे भरून आले. न सांगता तुम्हा कळो येते अंतर, हे न सांगता त्याला जीवनात दुःख समजतं. आई ज्याच्या डोक्यावर त्याने हात ठेवलाय ना ती सगळी माणसं आज सुखात आहेत, आणि जी दुःखात आहेत त्यांच्या बी डोक्यावर हात ठेवायला एक ना एक दिवस येणार आहे. थांबावं लागतं. आयुष्यात संयम लय महत्वाचा आहे. तुकोबारांनी संयम बाळगला होता, अंतकरण दाटून आलं. आवली म्हणते विठ्ठला हा स्पर्शच नाही आजपर्यंत जाणवला र. विठ्ठल म्हणतो आई आता निघला ना काटा, आता तुकोबारांना भूक लागली असेल, जा पुढे. माग वळून बघ तिथं विठ्ठल गेला. अरे ते येतो कधी जातो कधी कुणालाच कळत नाही. ज्याला कळला तो लई भाग्यवान आहे गड्या. लई वेळ येतच नाही गुरुजी, थोड्याच वेळ येतो तो. असा हात ठेवून जातो ना डोक्यावर, सगळ्यांच्या अडचणीचे काटे काढायला एक दिवस येणार आहे. लक्ष देणे का, कुणाच्याच अडचणी कायम नाही राहणार. या मृत्यू लोकात ज्याच्या अंतकरणात देवाविषयी भाव आहे ना थोडा उशिरा येईल गड्या, पण येईल मात्र. खरं सांगतो तुम्हाला. ऐका आवलीनी घरी डोंगरावर गेल्यानंतर तुकोबाराय जेवायला बसते. तुकोबाराय म्हणतात आवले लई वेळ लावला ग. आवली म्हणजे आले ते बघा भाकरी घेऊन. काळ्या विठ्याचा मुडदा गेला आणि पायात काटा रुतला होता. बरं ते आवली अशी बायको होती ती नवऱ्याच्या आधी जेवत नव्हती. गेले काय घरी तुम्ही? नाही ना, आहे ना, ऐका नवऱ्याच्या आधी जेवत नव्हती. आपली चपाती लाटता दोन आणून घेते. आता तिची तरी काय चुक आहे? हे वडापाव खाऊन येता त्याला चार मित्र भेटले की घेतला यांनी मिसळ पाव वडापाव. तिला माहिती आहे हे खाऊन येणार आहे, माझ्यासाठी काही थांबत नसते. आवली म्हणजे तुकोबारांनी हात धुतला. तुकोबारा सांगतो आवले जखम झाली पायाला. काय झालं? काय नाही म्हणले काळ्या विठ्याचा मुडदा गेला आणि काटा गेला म्हणली पायात. आणि मग काढला कुणी? म्हणजे आला होता एक गुराखी, विठ्ठल नाव सांगत होता, ताडकून उभे राहिले तुकोबाराय. आवले अरे इडेस काय 42 वर्ष तुका परमार्थ करतो या वाटेने.
शेवटचा दिवस गोळ करण्यासाठी साधन संपले आणि साध्याच्या अवस्थेवर जाऊन थांबलेलो मी आहे. 42 वर्षात या वाटेवर गुराखी नाही. आणि तुला कस काय दिसला? आता काय खोटं बोलते वय तवा? काय म्हणली तू? म्हणले काळ्या विठ्ठ्याचा मुडदा गेला, पायात काटा रुतला, काळ्या विठ्ठ्याचा मुडदा गेला म्हणली. आणि सावळा विठ्ठल पुढे उभा राहिला. नाव काय सांगितलं? विठ्ठलच. आवले खरं सांग ना कसा दिसत होता? आवली म्हणते तुमचे का डोळे भरून आल्यात? अगं आवले खरंच नाही ग गुराखी या वाटेला. सांग ना आवले, अरे कसा दिसत होता? खरं सांगू का महाराज? राजसकुमार मदनाचा पुतळा.